सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. बंधू भगिनींनो, कालपासून आपण एक पाहिलं असेल की नार्वेकर साहेबांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर लोक टीका करत आहेत, संताप व्यक्त करत आहेत. एवढंच नाही तर त्याची खिल्ली सुद्धा उडवत आहेत. पण तो शेवटी एक शोक संदेश आहे आणि मी तोच शोक संदेश आता या ठिकाणी वाचणार आहे. बरं, मी हा शेअर का करत आहे? कारण तुम्ही विचार करा, मला तो व्हिडिओ कमीत कमी 25 वेळा बघितल्यानंतर समजलं की तो शोकसंदेश काय असेल. आणि म्हणून मग आजच्या ह्या व्हिडिओचा खटाटोप आहे की तो शोकसंदेश जो मला समजलेला आहे तो तुमच्याशी सुद्धा शेअर करावा आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला कळावा की नेमका शोकसंदेश होता काय. तर पाहूयात बंधू भगिनींनो. तो शोकसंदेश असा आहे. पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेले मंगेशकर भावंडे ही मराठी ललाटीचे वैभव आहे. आशा भोसले ह्या त्या पंचरत्नांपैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून गेली 8 दशके रसिकांच्या हृदयी सिंहासनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी त्यांना लाभलेली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाचे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर ह्या साक्षात भगवंताची बासरी होत्या, तर आशा भोसले ह्या राधेच्या मनातील घनश्यामाचा स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हतवटी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोद बुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सतेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. नावाप्रमाणेच त्यांना सगळे जीवन आशेचा, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलूनही भोगलेल्या दुःखाला फूक मारून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या. कैलासवासी आशा भोसले यांच्या स्वरांनी अभंग ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, शृंगार, मादकता, विरहगीतातील दुखरी वेदना, काही गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा ह्या समस्त भावना कोट्यावधी गानरसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. 1943 मध्ये माझं बाळ ह्या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेला आशाताईंचा संगीत प्रवास तब्बल 12,000हून अधिक गाणे गाऊन थांबला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.